दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप. शिंदेच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर. पतित पावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं. ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार. गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा. खासदार उदयनराजेंची माहिती. वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी. 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनात 128 तर विरोधात 95 मतं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी. पटेल कुणाचे नाहीत, ते दलाल आहेत. राऊतांची टीका. तर अंगूर खट्टे हे म्हणत पटेलांनी डिवचलं. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग इथं भेट. हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा. ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन. राज ठाकरेंनी राजकीय स्टंटसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू. देवीदास तुळजापूरकरांचा इशारा. तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई. मुख्यमंत्र्यांची ताकीद. सतीश भोसले उर्फ खोकेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा. खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण. वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करणार. नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात. 8 महिला मजुरांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत. प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ देण्यास एनआयएचा विरोध. देशविरोधी कारवाईत तेलतुंबडेंचा सहभाग. परदेशात गेल्यास तेलतुंबडे परत येण्याची शक्यता कमी. एनआयएचा दावा. पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळी तडाखा. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली. आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि आता बातम्या, अन्य बातम्या. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात